फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, शेणाच्या गोऱ्या थापून रमाईने संसार केला. सुखानं राहू दे माझं काळं मनी. आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या, ज्यात माई रमाईचा त्याग, संघर्ष हे स्वतःहून रमाईनं संसाराची गाडी हाकली. बाबासाहेबांवर कुठल्याही संसाराचा भार न देता ज्या काही अडचणी संसारात येत होत्या त्या स्वतःहून रमाई सांभाळत होती. फक्त आणि फक्त बाबासाहेबाला शिक्षणावरच बाबासाहेबाला लक्ष केंद्रित करायला म्हणजे मदत केली रमाईने. ह्या आपण गोष्टी वारंवार ऐकतोय. अशा रमाईला, जिला संसार करताना सुद्धा शेणाच्या गोऱ्या थापावं लागत होते. लुगडं फाटक्या लुगड्यात दिसली रमाई, नांदली रमाई, अशा प्रकारचे एक ना अनेक रमाईच्या अडचणीच्या काळातल्या आपण गोष्टी ऐकल्या. आणि असं कोणत्याच समाजात नाही का, कोणता राजनेता नाही का, कोणते महान थोर पुरुषाचे की त्यांचा फोटो, त्यांचे समाज बांधव 33 करोड हिऱ्यांनी बनवलेलं असेल म्हणून. 33 करोड हिरे आणि 2 किलो सोने, एवढ्या मोठ्या. आणि ही एक ज्या अर्थी त्या मामाईचा एवढा मोठा फोटो बनवला, याचा अर्थ ही काही एक इन्व्हेस्ट म्हणून नव्हे किंवा मग एक काय म्हटलं संपत्ती गोळा करून म्हणून नव्हे. ज्या अर्थी बाबासाहेब, भगवान बुद्ध आणि रमाई सारखे यांचे जे फोटो एवढ्या मौल्यवान, एवढ्या किमती यानं बनवतात, तर हे याचं एक व्यवसाय करेल, बिझनेस करेल या फोटोने. ह्याच्यासाठी एवढी मोठी अमाऊंट नसते लावत. म्हणजे एक कल्पना करा की व्यवसाय करायचा तर खूप वेगळ्या याच्यात आणखी गुंतवणूक, कारण का व्यवसाय करणारवाल्यांजवळ अफाट आयडिया येत राहतात, सारख्या आयडिया येत राहतात. तर मग ती अशी म्हणजे जिथे बेनिफिट नाही मिळत अशा ठिकाणी गुंतवेल का? नाहीच गुंतवणार. पण अशा प्रकारे इथे बेनिफिट जरी नाही, खूप मोठी हिंमत आणि एक उपकार, ज्यांचे अनंत उपकार आहे त्यांचं पांग फेडणं, कवडीचंही पांग फेडणं आपल्याच्यानं शक्य नाही, त्यांच्यासाठी थोडंफार माझ्या परीनं करेल, ही एक भावना राहते. आणि या भावनेतून मानावं लागेल की असेही बाबासाहेबाचे लेकरं आहेत की त्यांचं कौतुक पूर्ण जगभरात होते. आणि त्यांचं नाव आहे रोहित पिसाळ. खरंच पाहिजे तेवढं कौतुक करायला पाहिजे यांचं. हे पूर्ण जगभरात फक्त 3च अशा कंपन्या आहेत म्हणतात की जिथे ज्यांना सोनं काढण्याची परवानगी आहे, आणि तसं त्यातलीच यांची एक कंपनी आहे. आणि ते त्यांचं एक सोन्याविषयीचं एक मतसुद्धा आहे की हे जे सोनं आहे हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का सोन्याला ट्रान्सफर केल्या जाते पण नष्ट नाही केल्या जात, असं यांचं म्हणणं आहे. आणि यांच्या पूर्ण घरात नुसतं सोनंही सोनं आहे, काही नाही. जसं एखाद्या कारखानदाराच्या घरामध्ये सगळीकडे त्यांच्या त्या कारखानदाराचे, जसं एखाद्याच्या घरात लायब्ररी जर राहील कारखान्यात, तर त्यांचं ते पूर्ण कारखाना पूर्ण पुस्तकानं भरलेला राहते हर एक गोष्टीमध्ये. जसं की कास्तकाराच्या घरात सगळं धान्यानं भरलं राहते,
असं यांचं घर पूर्ण सोन्यानं भरलेलं आहे. यांचं टेबल, खुर्ची, जुते, सायकल, फुलं, शोपीस, फोटो सगळं सगळं सोन्यानं आहे आणि याचं हे श्रेय सगळं देतात महात्मा ज्योतिबा फुलेला आणि भगवान बुद्धांना. एवढंच नाही, ते यांच्या गळ्यामध्ये 1 किलोचं सोनं आहे. म्हणजे त्या सोन्याची त्या लॉकेटची किंमत 80 लाखापर्यंतच आहे. एवढं मोठं सोनं ते घालून फिरतात. म्हणजे कल्पना करा, का ज्यांना आहे ना, एक एवढंसं मिळत नाही. त्यांच्या इकडे जिकडे पाहाल तिकडे सोनंच सोनं आहे. हे भगवान बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या मार्गावर चालणाऱ्याची ताकद आणि डंक्याच्या चोटवर ते तेवढ्याच आहे ना, स्वाभिमानानं अभिमानानं नाव घेतात भगवान बुद्धाचं, बाबासाहेबाचं, रमाईचं, महात्मा ज्योतिबा फुलेचं. नमो बुद्धाय, जय भीम.